श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे. या चॅनलवरती सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा, डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे. याच मालिकेत मी आपल्याला एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे आलं आलं होकायंत्र आलं. या कथेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की पुण्याला ब्लू स्टार या हॉटेलमध्ये रूम नंबर 204 मध्ये मुंबईचे मराठी साहित्याचे प्रकाशक मधुकर आपटे यांचे शिरविरहित धड मिळून येते. हे मधुकर आपटे आहेत असं दर्शवणारा पुरावा त्यांच्याजवळ मिळून येतो. त्यामुळे पुणे पोलीस आता त्याचा तपास करत आहेत. या कथेचा पुढील दुसरा भाग आता मी आपल्याला सादर करत आहे. 29 जानेवारीला सकाळी बरोबर 7:15 वाजता सुटलेली डेक्कन क्वीन मुंबईच्या रोखानं मोठ्या दिमाखात धावत होती. मुंबई पुणे मार्गावर रोज ये जा करणाऱ्या गाडीचा रोबाब मोठा डौलदार असा होता. या गाडीच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात इन्स्पेक्टर देशपांडे शांतपणे बसून आपल्या हातातील वर्तमानपत्र चाळत होते. त्यांचे एक विश्वासू सहाय्यक अधिकारी आणि 2 मुरब्बी शिपाई पण त्यांच्यासोबत होते. आदल्या दिवशी ब्लू स्टार हॉटेलमध्ये जो प्रकार घडला होता तो सारा प्रकार पुण्यातील एकूण एक वर्तमानपत्रातून सविस्तरपणे आणि फोटोसह छापून आला होता. देशपांडे तो सारा मजकूर काळजीपूर्वक वाचत होते. त्याच बाबतीत रहस्यमय प्रकरणाचा पुढील तपास निष्णात CID अधिकारी श्री देशपांडे हे करत असून आम्ही हाती मिळालेल्या काही धागेदोऱ्यांच्या हातारे कुणी इसमास लवकरच अटक करू असा विश्वास त्यांनी वार्ताहरांकडे व्यक्त केल्याचंही बातमीत म्हटलं होतं. देशपांडे आणि त्यांचे सहाय्यक साध्याच वेशात होते. त्यामुळे डेक्कन क्वीनच्या त्या डब्यात त्यांना कोणी ओळखण्याची शक्यता कमी होती. अनेक प्रवाशांजवळ सकाळची वर्तमानपत्र होती आणि जवळजवळ त्या सर्वांमध्ये याच हेडलेस बॉडी मर्डर केसवर चर्चा चालू होती. देशपांडे खिडकीतून बाहेर पाहत होते खरे, परंतु त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कान टवकारलेले होते. वेगवेगळ्या लोकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया शांतपणे आणि निर्विकारपणे ते ऐकत होते. डेक्कन क्वीन लोणावळा स्टेशनमध्ये थांबली. देशपांडे सहज पाय मोकळे करायला म्हणून डब्यातून खाली उतरले. त्यांनी प्लॅटफॉर्मवरील स्टॉलवर चहा घेतला. लोणावळा स्टेशनात त्यांना मुंबईची वर्तमानपत्रही मिळाली. वास्तविक इतक्या लवकर लोणावळा रेल्वे स्थानकावर वर्तमानपत्र मिळण्यासारखी नव्हती. पुण्याहून सुटलेली डेक्कन क्वीन 8:30च्या दरम्यान लोणावळ्याला येत होती, तर मुंबईहून सुटलेली डेक्कन एक्सप्रेस सकाळी 10 वाजता तिथे येत होती. परंतु पहाटे मुंबईहून पुण्यामार्गे पुढे जाणारे ट्रक्स वाटेत लोणावळ्याला थांबत असत आणि तिथेच मुंबईहून पाठवलेली फर्स्ट सिटी एडिशनची पार्सल तिथे देत असत. देशपांडे पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसले आणि त्यांनी सहजगत्या वर्तमानपत्रांवर नजर टाकली आणि ते चमकले. पण एका क्षणात त्यांचा चेहरा निर्विकार झाला आणि अत्यंत एकाग्रतेने ते त्या दैनिकातील बातमी वाचू लागले. मुंबईतील दैनिकाच्या पहिल्याच पानावर बातमी होती ती अशी: मुंबईत बांद्रा हायवेवर एका तरुणाचे धडविरहित शीर सापडले. मथळा असा होता आणि बातमी विस्तृतपणे लिहिलेली होती. मात्र त्या बातमीत कोणताही फोटो नव्हता. दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 2च्या सुमारास बांद्रा हायवेला लागून असलेल्या सर्व्हिस रोडच्या नाल्यात गुलाबी कागद बांधलेला आणि सोनेरी रिबीन असलेला एक खोका तेथील झोपडपट्टीतील लोकांना आढळला. लग्नात भेटवस्तू देण्यासारखा हा खोका येथील नाल्यात कसा काय पडला याचं कुतूहल वाटून झोपडपट्टीवासियांनी तो खोका नाल्यातून बाहेर काढला. बांद्रा हायवे आणि त्याला लागूनच पण आतून जाणारा रस्ता म्हणजे हा सर्व्हिस रोड होता. या हायवे आणि नाला या दोघांमध्ये एक लहानसा गटारवजा नाला वाहतो. या नाल्यातून तो खोका जेव्हा बाहेर काढून उघडण्यात आला तेव्हा त्या सर्वच लोकांना धक्का बसला आणि काही लोक तर भीतीने घाबरले. त्या खोक्यात एका तरुणाचे केवळ शिर तेवढे होते आणि त्या शिराभोवती एक सफेद नॅपकिन गुंडाळलेला होता. या नॅपकिनवर बऱ्याच ठिकाणी रक्ताचे डागही होते. या घटनेची खबर ताबडतोब पोलिसांना कळवण्यात आली आणि पोलीस तपासास सुरुवातही झाली. या नाल्याच्या आसपास बराच शोध घेण्यात आला, परंतु शिरविरहित धड अजूनही पोलिसांना सापडले नाही.
या संदर्भात कोणालाही काही माहिती असल्यास त्या व्यक्तीने त्वरित पोलिसांबरोबर संपर्क साधून तपास कमास मदत करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या बॉडीलेस मर्डर केसचे कोडे लवकरात लवकर सुटावे यासाठी प्रकरणात सुप्रसिद्ध CID इन्स्पेक्टर श्री सत्यव्रत जयकर आपल्या पथकासह जारीने तपास करीत असून हा अदृश्य खुनी त्वरित हाती सापडावा म्हणून त्यांनी आपल्या तपासाचं जाळं टाकलेलं आहे. देशपांडे सरदच झाले. त्यांचे विचारचक्र आता जणू डेक्कन क्वीनच्या वेगाने धावू लागले. सहज त्यांच्या मनात विचार आला की ब्लू स्टार हॉटेलमध्ये सापडलेली हेडलेस बॉडी आणि बांद्र्याला सापडलेले शीर हे एकाच व्यक्तीचे असावे ना. ब्लू स्टारमध्ये 27 तारखेला रात्री खून झाला आहे आणि 27ला रात्री जो पाहुणा मधुकर आपटेंकडे आला होता तो त्याच रात्री निघून गेलेला आहे. म्हणजे तो लगोलग मुंबईला आला असावा का आणि पहाटे पहाटे त्यांनी तो खोका त्या नाल्यात टाकला असेल का. देशपांडेंना एक खात्री मात्र नक्की वाटू लागली होती, ती ही की ब्लू स्टारमध्ये जे धड सापडले आहे ते त्याच शिराचं धड असावं. म्हणजे मधुकर आपटेंचा खून करून नंतर त्याचं शीर येथे आणून टाकून देण्यात आलेलं आहे आणि नंतरच ते मुंबई CIDला मिळालेलं असावं. देशपांडेंना अशी पक्की खात्री वाटत होती. त्याला तसंच कारणही होतं. ब्लू स्टारमध्ये राजाराम देशपांडेंना म्हणाला होता. त्या पाहुण्याच्या हातात आणखीन एक खोका होता. त्याला गुलाबी कागद गुंडाळला होता, सोनेरी रुजून लावलेली होती. राजारामच्या एवढ्या जबाबावरूनच मुंबई CIDना सापडलेले शीर मधुकर आपटे याचेच असावे असा पक्का संशय देशपांडेंनी काढला. शिवाय मुंबईहून मी आणि माझा मित्र पुण्याला येणार आहोत असे डिमांड कॉलवरून मधुकर आपटेंनी कुलकर्णीला सांगितले होते. म्हणजेच मुंबईहून जो कोणी मधुकर आपटेचा मित्र पुण्याला येणार होता तोच तर या प्रकरणातला आरोपी नसावा ना. 24 ते 26 या 3 दिवसात मधुकरला भेटायला कोणी आले नव्हते. 27 तारखेला संध्याकाळीच त्याचा पाहुणा आलेला होता. तो कोण होता? तोच जर मधुकर आपटेचा मित्र असला तर मग तो त्याच्याबरोबर ब्लू स्टारमध्ये का राहिला नाही? मग तो कुठे राहत होता? का मधुकर आपटेचा मुंबईचा मित्र पुण्याला आलाच नाही? जर तो आला नसेल तर मग मधुकर आपटेचं शीर मुंबईत बांद्र्याला हायवेवर आणून कोणी टाकलं? हे गुंतागुंतीचं गणित कसं सोडवायचं, कुणाची ही चौकट कशी भरून काढायची हा विचार देशपांडे करीत होते. पुण्याहून निघताना त्यांनी ठरवलं होतं की मुंबईला पोहोचताच प्रथम मुंबई CID ऑफिस गाठायचं होतं आणि त्यांची मदत घ्यायची. देशपांडे खुद्द इन्स्पेक्टर जयकरांनाच भेटणार होते. या ना त्या निमित्ताने यापूर्वी जयकर आणि देशपांडे यांची कधी पुण्यात तर कधी मुंबईत भेट झालेली होती. परंतु या प्रकरणाचा तपास खुद्द जयकरच करत आहेत. जेव्हा त्यांना वर्तमानपत्रातल्या बातमीवरून समजले तेव्हा त्यांना खूपच दिलासा मिळाला. आता या प्रकरणात मुंबई CID आणि पुणा CID या दोघात एक प्रकारची जणू स्पर्धा सुरू झाली होती. कोण आरोपीला पकडते ते पाहूया. अर्थात हा सारा गमतीचा भाग. स्पर्धा अजिबात महत्त्वाची नव्हती. आरोपीला पकडणं आणि त्याला न्यायालयात उभं करणं हे महत्त्वाचे काम होते. आता दिनांक 28 जानेवारीस मुंबईत बांद्रा हायवे येथे काय घडलं ते पाहू. सांताक्रूझ स्टेशनकडून जो रस्ता हायवेकडे येतो तिथे हायवेला लागूनच वाकोला पोलीस स्टेशन आहे. इथून म्हणजे एअरपोर्टपासून जो हायवे पुढे थेट ड्राईव्ह इन थिएटरजवळ येतो त्या हायवेच्या बरोबर मध्यभागी हा प्रकार घडला होता. ही हद्द खेरवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत होती. वर उल्लेख केलेला नाला हायवे आणि सर्व्हिस रोड यांच्यामध्ये होता. हायवेहून सर्व्हिस रोडवर जाण्यासाठी या नाल्यावर काही अंतरावर छोटे लाकडी पूल बांधले होते. या सर्व्हिस रोडवर एकही उत्तुंग इमारत नव्हती. सर्व्हिस रोडची पलीकडची मोकळी जागा कन्नड भाषीय गरीब झोपडपट्टी वासियांनी व्यापून टाकली होती. हा सर्व्हिस रोड इतका अरुंद होता की एखादा ट्रक वगैरे अवजड वाहन या रस्त्यावरून जाणं अशक्य होतं. एखादी ऑटो रिक्षा मात्र हळूहळू तिथून जात असे. स्कूटर, मोटरसायकल आणि सायकल स्वारास मात्र हा रस्ता खूप आवडायचा. हायवेवरचे ट्रॅफिक चुकवण्यासाठी हे लोक आपलं वाहन सर्व्हिस रोडवरून नेत असे. 28 तारखेला दुपारी सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीतील नागांना नावाचा एक इसम लघवीसाठी म्हणून या नाल्यापाशी आला. खाली बसून त्याने लघवी आटोपली आणि उठून उभा राहिला. एवढ्यात त्याचं लक्ष नाल्यात बाजूला गेलं. त्या नाल्यात वर उल्लेखलेला खोका पडलेला होता. तो खोका अर्धा चिखलात उतरलेला होता आणि अर्धा बाहेर राहिला होता. तो खोका या भलत्याच जागी पाहून नागण्णाला आश्चर्य वाटलं.
त्याने उभ्या जागेवरून आपल्या झोपडपट्टीतील काही लोकांना हाका मारल्या. अर्थात क्षणार्धात तिथे 10-12 माणसं जमा झाली. आता साऱ्यांनीच तो खोका पाहिला. त्या खोक्यात काय असावं याबद्दल सर्वांना कमालीचं कुतूहल वाटत होतं. या खोक्यात काहीतरी उंची वस्तू असावी असा सर्वांचा समज झाला होता. नागांना स्वतः त्या चिखलाच्या नाल्यात उतरला आणि त्याने तो खोका बाहेर काढला. खोका काहीसा जड लागत होता. त्याने तो खोका आपल्या झोपडपट्टीपाशी आणला आणि तिथे आणखीन गर्दी जमली. सर्व सूत्र नागण्णाच्या हाती असल्याने नागण्णानेच तो खोका सावकाश सोडण्यास सुरुवात केली. त्याने प्रथम ती सोनेरी रिबीन काढून बाजूला ठेवली. नंतर गुलाबी कागदही बाहेर काढला. आत पाहतो तो खोका अगदीच साधासुधा होता. त्या खोक्यावर वातीच्या स्टोची जाहिरात होती. खोक्यावर प्रभात वातीच्या स्टोचे चित्र होते. म्हणजेच कोणीतरी कोणाला तरी हा स्टो भेट देणार होतं हे लक्षात येत होतं. नागण्णानं तो खोका उघडला, मात्र जागच्या जागी उडाल असतो. त्या खोक्यात एका माणसाचं नुसतं मुंडकं पाहून त्याचा थरकाप उडाला. तिथे जमलेल्या काही बायका आणि मुलं तर तिथून पळत सुटली. नागण्णाला समजेना की काय करावं ते. हे खोकं पुन्हा नाल्यात फेकून द्यावं असा त्याचा विचार मनात आला. परंतु काही विचारी मंडळींनी पोलिसांची पुढची त्रासदायक चौकशी टाळण्यासाठी आपण स्वतःच पोलीस स्टेशनवर जाऊन पोलिसांना ही हकीकत कळवावी असा निर्णय घेतला. त्या झोपडपट्टीत असलेल्या अनेक अरुंद गल्ल्यांपैकी एक गल्ली थेट मागच्या बाजूस असलेल्या महापालिकेच्या शाळेजवळ येत होती. या शाळेशेजारीच खेरवाडी पोलीस स्टेशन होतं. म्हणजे प्रत्यक्षात जिथे शिर सापडलं होतं तिथून खेरवाडी पोलीस स्टेशनवर येण्यास 7-8 मिनिटं पुरेशी होती. नागण्णा दोघा तिघांसमवेत खेरवाडी पोलीस स्टेशनला आला आणि तेथील ड्युटी ऑफिसरला सारा प्रकार सांगितला. नागण्णाचं बोलणं ऐकून तो अधिकारी चक्रावून गेला आणि मग लगेच खेरवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. लगेचच ही बातमी पोलीस कंट्रोल रूमला कळवण्यात आली आणि पाठोपाठ हीच घटना डिटेक्शन क्राईम ब्रांच CID इन्स्पेक्टर जयकर यांच्या टेबलापर्यंत येऊन पोहोचली. शहरात एक बॉडीलेस हेड प्रकरण निर्माण झालंय हे समजता जयकरांनी वेळ दवडला नाही. आपला संपूर्ण स्टाफ घेऊन ते घटनास्थळी जाण्यास निघाले आणि 3-3:30च्या दरम्यान ते बांद्रा हायवेवर येऊन पोहोचले. घटनास्थळी जयकरांनी पंचनामा आणि तपास या दोन्ही गोष्टींना सुरुवात केली. त्यांचे सहाय्यक शिपाई अगदी वाकोला हायवे जंक्शनपासून ते थेट बांद्रा हायवे जंक्शनपर्यंत दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडवरील नाले अत्यंत काळजीपूर्वक तपासू लागले. कदाचित शिरविरहित धड त्यांना तिथे सापडण्याची शक्यता वाटत होती. त्या खोक्यात जो नॅपकिन सापडला होता त्या नॅपकिनवर रक्ताचे डाग होते. ते रक्त अजूनही काही प्रमाणात ओले होते. यावरून खून होऊन काही तासच लोटले आहेत ही गोष्ट स्पष्टपणे समजत होती. या नॅपकिनवर HB अशी अक्षरं लिहिली होती. अर्थात ही न धुतली जाणारी लॉन्ड्रीची शाई होती. शिवाय त्या नॅपकिनवर एका लॉन्ड्रीचा मार्कही होता. तो नॅपकिन पाहता जयकरांना एका गोष्टीचा दिलासा वाटू लागला. ही लॉन्ड्री आपण सहज शोधून काढू असा त्यांना विश्वास वाटू लागला होता. याखेरीज एक महत्त्वाची गोष्ट जयकरांच्या लक्षात आली होती. हा नॅपकिन होता पांढरा शुभ्र नॅपकिन होता. तो काही हातरुमाल नव्हता. साधारणतः घरात असलेल्या वॉशबेसिनच्या दांडीला अडकवला जाणारा तो नॅपकिन होता. असाच नॅपकिन मोठमोठ्या हॉटेलातून देतात हे जयकरांना माहीत होतं. साधारणतः घरातील नॅपकिन सहसा कोणी लॉन्ड्रीत धुवायला देत नाही, परंतु मोठ्या हॉटेलातील नॅपकिन मात्र लॉन्ड्रीत धुवायला देत असतात हे जयकरांना काय माहीत नसेल आणि म्हणूनच जयकर मनोमन समजून चुकले की हा खून एखाद्या हॉटेलातच करण्यात आला असावा. त्या हॉटेलचं नाव HB पासून सुरू होत होतं. म्हणजे H फॉर हॉटेल हे समजत होतं, पण B फॉर काय ते समजत नव्हतं. मुंबई CID जवळ मुंबईतील सर्वच लॉन्ड्रीची लिस्ट होती. केवळ लिस्टच नव्हती तर त्या लॉन्ड्रीच्या मार्कचा नमुनाही रेकॉर्डवर होता. त्यामुळे आपण ही लॉन्ड्री आणि लॉन्ड्री मार्फत हे HB हॉटेल शोधून काढू याचा पूर्ण आत्मविश्वास जयकरांना वाटत होता. परंतु एक प्रश्न होताच, हा खून हॉटेलातच झाला असावा का? जयकर आपले सहाय्यक सब इन्स्पेक्टर कामत यांच्याबरोबर काही गोष्टींचा विचार करू लागले. जर खून हॉटेलातच झाला असेल तर हेडलेस बॉडी त्या हॉटेलातच मिळायला पाहिजे आणि आज सकाळीच त्या हॉटेलमार्फत ही बातमी पोलिसांना मिळाली असती. परंतु खेरवाडी पोलीस स्टेशनला ही बातमी समजली आहे तीच मुळी दुपारी 2-2:30च्या सुमारास. किंवा कदाचित हा खून हॉटेलातच होऊन हेडलेस बॉडी पण या शिरासारखीच कुठेतरी बाहेर आणून टाकली असेल का?
म्हणजे असं शीर बांद्रा हायवेवर मिळालं तसंच धड कुठेतरी आणखीन वेगळ्या ठिकाणी मिळेल का? एक गोष्ट मात्र निश्चित होती की हा खून काही एखाद्या घरात झालेला नाही. ते HB हा साधारणतः 1.5 फूट लांबीचा आणि 1 फूट रुंदीचा नॅपकिन सिद्ध करत होता. याचबरोबर आणखीन एक गुंतागुंतीचा प्रश्न होता. क्षणभर असे जरी पक्के गृहीत धरले की हा खून हॉटेलातच झाला, तर मारेकऱ्यास नॅपकिन पळवण्याचे काय कारण होते? त्या शिराभोवती जे रक्त वाहत होते ते डागाळलेलं शीर अधिक रक्तमय होऊ नये आणि मुख्य म्हणजे खोक्यातलं शीर आतल्यात हलू नये म्हणून शिराभोवती नॅपकिन गुंडाळण्यात आला होता. आता यात पुन्हा एक गुंतागुंत निर्माण होत होती. हॉटेलमध्येच खून झाला हे शक्यता गृहीत धरली असती आणि मारेकऱ्यांनी हॉटेलमधलाच नॅपकिन पळवला असला ही शक्यता जरी मान्य केली, तरी पण ज्या हॉटेलमध्ये हा खून झाला होता त्या हॉटेलात पलंगावर, चादरीवर, जमिनीवर, बाथरूममध्ये कुठेतरी रक्ताचे डाग पडले असणारच की. मग हे रक्ताचे डाग पाहून तरी हॉटेल मॅनेजरने पोलिसांना कसे कळवले नाही? का या संबंध प्रकरणात एखादे हॉटेल मालक किंवा मॅनेजर किंवा एखादा कर्मचारी तर सहभागी नाही ना? आणि धड जर हॉटेलातून बाहेर काढण्यात आलं असेल तर हे काम एकट्या इसमाचे नसून त्या प्रकरणात एकूण अधिक इसम गुंतलेले असले पाहिजेत, हा तर्क जयकरांनी केला. जयकरांनी त्या दडविरहित मुंडक्याच्या कानाच्या पाळ्या नीट निरखून बघितल्या. मृतदेहाचे दोन्ही कान टोचलेले होते, म्हणजे तो हिंदू होता हे स्पष्ट होते. आता हिंदूंमधील कोणत्या पोटजातीतील हा मृत इसम आहे हे शोधून काढायचे होते. मात्र त्याच्या चेहऱ्यावरून तो कोणी पारशी, मद्रासी, पंजाबी वाटत नव्हता. एक तर तो मराठी तरी असावा किंवा गुजराती तरी असावा असा जयकरांचा अंदाज होता. त्याचे केस व्यवस्थित कट मारलेले होते. केसांना बिल क्रीमचा थोडाफार वासही येत होता. त्याचा एकही दात पडलेला नव्हता. शिवाय त्याच्या सर्व दाढा देखील मजबूत होत्या. एकंदरीत मृत इसम चांगल्या घरातील आणि सुस्थितीतील दिसत होता. त्याचा गळाच कापून टाकल्यामुळे त्याच्या गळ्यात एखादी सोन्याची चेन वगैरे होती की काय हे समजू शकत नव्हते. आणखीन एक गोष्ट इथे स्पष्ट होत होती. शीर सर्व्हिस रोडवरील नाल्यात सापडलं होतं. हा रस्ता अरुंद होता. हे वर आलेलंच आहे. म्हणजे सहसा एखादा टॅक्सीवालाही या रस्त्यावर यायला तयार होत नाही. हा खोका कोणीतरी भर दुपारी हातात धरून चालत आणला असेल आणि त्या नाल्यात टाकून तो तसाच पुढे चालत गेला असेल असं जयकरांना वाटत नव्हतं. म्हणजे कोणते तरी वाहन इथे आले असावे हे उघड होते. स्कूटर, मोटरसायकल किंवा साधी सायकल या 3 वाहनांपैकी एक कोणतं तरी वाहन इथे आलं असावं हे जयकरांनी ताडलं. एखादी रिक्षा तिथे येऊ शकली असती, परंतु खोका नाल्यात टाकण्यासाठी कोणी रिक्षात बसला असेल, वाटेत रिक्षा थांबवली असेल आणि नाल्यात खोका टाकला असेल आणि त्याच रिक्षाने तो पुढे गेला असेल असं जयकरांना वाटत नव्हतं. कारण तसं केलं असतं तर रिक्षावाल्याला सहजच संशय आला असता. एक गोष्ट नक्की झाली होती की ज्याने कोणी येथे खोका आणून टाकला आहे तो कोणत्या तरी दुचाकी वाहनावरून इथे आला आहे. फक्त तो कोण हे जयकरांना शोधायचं होतं. जयकरांचे शिपाई काही वेगळीच चौकशी करत होते. खेरवाडी आणि निर्मलनगर या परिसरात जे कोणी सराईत गुंड होते त्यांना या शिपायांनी धाऱ्यावर धरले होते. हे गुंड काही खुनी नाहीत, परंतु त्यांच्याकडून कदाचित आपल्याला काहीतरी माहिती मिळेल या हेतूने हे शिपाई या गुंडांना धमकी देत होते. खरं सांग नाही तर तुला त्या मर्डरच्या सस्पेक्टमध्ये टाकतो वगैरे प्रकारची त्यांची शॉक ट्रीटमेंट चालू होती. आसपासच्या झोपडपट्ट्यातून झडती सत्र सुरू झाले होते. खुद्द जयकरांना स्वतःला अशी खात्री वाटत होती की या झोपडपट्टीतील कोणाही रहिवाशाचे हे कृत्य नसावे. रस्त्यावर मोलमजुरी करून पोट भरणारी मंडळी होती. खुनासारखा आणि तोही एवढा भयानक स्वरूपाचा खून इथे कोणी करू शकेल असं त्यांना वाटत नव्हतं. आणि त्याला एक मुख्य कारण होतं, ते म्हणजे घटनास्थळी मिळालेला HB हा पांढरा शुभ्र नॅपकिन. ज्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या शरीराला तो सोडाच, पण कपड्यालाही दिवसेंदिवस पाणी लागत नव्हतं, ते रहिवासी पांढरा शुभ्र नॅपकिन कुठून आणणार होते? नाही म्हटलं तरी नॅपकिनची किंमत 15-20 रुपये सहज असती. जयकरांची वायरलेस गाडी घटनास्थळी उभी होती. जयकरांनी वायरलेसवरून पोलीस कंट्रोल रूमबरोबर संपर्क साधला आणि मुंबईतील प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांच्या त्यांच्या विभागात HB नावाचे हॉटेल कुठे आहे ते शोधण्यास सूचना दिली. CID ऑफिसात ती यादी तयार होती, परंतु तत्पूर्वीच जर एखाद्या पोलीस स्टेशनला हे HB हॉटेल सापडलं असतं
म्हणजे लगेच ते वायरलेसवरून जयकरांना समजणार होतं. म्हणजे जयकरांची पार्टी पुढील तपासासाठी थेट त्या HB हॉटेलपर्यंत पोहोचणार होती. बांद्रा हायवेच्या पूर्वेला खेरवाडी पोलीस स्टेशन होतं, तर पश्चिमेला सर्व्हिस रोडला लागूनच पण थोड्या आत निर्मल नगर पोलीस स्टेशन होतं. निर्मल नगर जसं पश्चिमेला होतं तसेच पश्चिमेला पण स्वामी विवेकानंद आणि बांद्रा रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर बांद्रा पोलीस स्टेशन होतं. आणि ही तिन्ही पोलीस स्टेशन आपापल्या विभागात HB पासून सुरू होणारी हॉटेल शोधत होती. हे शोधकाम लवकर व्हावे म्हणून टेलिफोन डिरेक्टरीचाही उपयोग करून घेण्यात आला. त्यावरून हॉटेल बॉम्बे इंटरनॅशनल, हॉटेल बादशाह, हॉटेल ब्लू जेम्स, पहार, हॉटेल बीच व्ह्यू वगैरे नावं सापडली होती. जरी हॉटेलची नावं सापडली होती तरी नॅपकिनवर जो लॉन्ड्री मार्क होता तो केवळ CID ऑफिसच्या रेकॉर्डवर होता. संध्याकाळी घटनास्थळी CIDचा डॉग स्क्वॉड आलेला होता, पण या कुत्र्यांचा काही उपयोग झाला नाही. ते कुत्रे तसेच मागे पाठवण्यात आले होते, परंतु ते खूप चिंब भिजल्यामुळे आणि वर त्याला बराच चिखल लागल्यामुळे कोणत्याही चान्स प्रेम त्या खोक्यावर मिळू शकणार नव्हत्या. शिवाय रक्त, पाणी, चिखल आणि हाताचा नेमका घाम या विविध वासांमुळे शिकाऊ कुत्र्यांचाही काही उपयोग होणार नव्हता. जयकरांनी ते शीर पुढील तपासणीसाठी जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली. सर्व संबंधितांचे जाब घेण्यात आले होतेच. आता जयकरांची सारी भिस्त मिसिंग पर्सनवर अवलंबून होती. आपल्या घरातील एक व्यक्ती बेपत्ता आहे अशाची एकतरी तक्रार मुंबईतल्या कोणत्या तरी पोलीस स्टेशनवर नोंदवण्यात आली असेल आणि त्या बेपत्ता व्यक्तीचं वर्णन त्या शिराबरोबर जुळत असेल तर पुढील तपास काम अत्यंत सोपं होणार होतं. परंतु हे कधी शक्य होतं? तर मृत व्यक्ती ही जर मुंबईचीच रहिवासी असेल तर आणि तशी बेपत्ता तक्रार नोंदवण्यात आली असेल तरच हे शक्य होतं. पण जर काही व्यक्ती मुंबईच्या बाहेरची असेल तर मात्र तपासकाम बरंचसं अवघड होतं. अर्थात या संदर्भात जयकर भारतभर वायरलेस संदेश पाठवणार होतेच. जयकरांचे घटनास्थळाचे काम बरेचसे संपले होते. आता आणखीन थोडा तपास करून ते आपल्या ऑफिसात जाणार होते. परंतु तेवढ्यात एक घटना अचानकपणे घडली. पोलीस कंट्रोल रूमवरून जयकरांच्या वायरलेस गाडीवर मेसेज आला. विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बहार सिनेमा जवळील एका झाडाखाली एक मोठी चावी सापडली आहे. आता तिथे असं घडलं होतं की दुपारी 1:30च्या सुमारास एक पोलीस शिपाई जात असताना अचानक त्याला बहार सिनेमाजवळ असलेल्या एका मोठ्या झाडाखाली एक मोठी चावी पडलेली आढळली. हा हवालदार तसा हुशार होता. त्याने चावीला हातच लावला नाही. ही चावी साधारणतः 1.5 इंच लांबीची होती. खेरीज ही चावी पितळेच्या एका मोठ्या तुकड्याच्या भोकात अडकवली होती. या पितळी तुकड्यावर रूम नंबर 204 HB अशी अक्षरं कोरलेली होती. शिवाय पुन्हा असाही मजकूर कोरलेला होता. हा सारा मजकूर ठळक अक्षरात आणि इंग्रजीतील कॅपिटल लिपीत लिहिलेला होता. हा जो शिपाई होता तो विलेपार्ले पोलीस स्टेशनवरच काम करत होता, पण त्याचं डिटेक्शन किंवा सर्वेलन्सचं काम नव्हतं. तो हॉकर स्क्वॉडचा शिपाई होता. परंतु पोलीस कंट्रोल रूमकडून HB हॉटेलचा शोध घेण्याची सूचना त्याला आपल्या पोलीस स्टेशनमध्ये समजली होती. HB या हॉटेलपेक्षा HB हॉटेलची 204 नंबरची चावी पाहून त्या शिपायाने चावीला स्पर्श केला नाही. त्याने लगेच पोलीस स्टेशनला फोन करून या घटनेची माहिती दिली. मग विलेपार्ले पोलीस स्टेशन ते पोलीस कंट्रोल रूम ते बांद्रा हायवेवर इन्स्पेक्टर जयकर यांच्यापर्यंत त्या चावीची बातमी येऊन पोहोचली. जयकर ताबडतोब बहार सिनेमापाशी जाण्यास निघाले. पण एव्हाना CIDच्या डॉग स्क्वॉडची गाडी माहीमपर्यंत पोहोचली होती. वायरलेस संदेश देऊन ती गाडी बहार सिनेमापाशी पाठवण्यात आली. फिंगरप्रिंट ब्युरोच्या अधिकाऱ्यास बहार सिनेमापाशी बोलवण्यात आले आणि जयकर स्वतः आपल्या पार्टीसह त्या ठिकाणी जाण्यास निघाला. आता जयकरांचे विचारचक्र वेगळ्याच विषयाकडे वळू लागले. HB रूम नंबर 204 असा त्या चावीवर मजकूर होता. शिवाय पुण्याचाही उल्लेख होता. सहज त्यांच्या मनात असा प्रश्न आला की हा खून पुण्यात तर झाला नाही ना? आता पुणे गाठणं भाग होतं. H वरून हॉटेल हे समजत होतं, पण B वरचं कोडं कायम होतं. परंतु हे HB हॉटेल पुण्यातच असलं पाहिजे आणि ज्या अर्थी रूम नंबर 204 असा नंबर आहे त्या अर्थी या हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील रूम नंबर 4 मध्ये हा प्रकार घडला असावा असा पक्का विश्वास जयकरांना वाटू लागला. मुंबईतील मिसिंग कंप्लेंटकडे पण लक्ष ठेवायला आवश्यक होतं. आपल्या घरातील एक माणूस पुण्याला गेलेला तो अजून आला नाही अशा आशयाची मिसिंग कंप्लेंट आहे का ते शोधून काढायचं होतं.
आणि ही बातमी कंट्रोल रूमकडूनच समजणार होती. परंतु तोपर्यंत तरी हे जे दडविरहित शीर सापडलं होतं त्याचं नाव गाव पत्ता आणि त्याची नेमकी जात मिळत नव्हती. ओढं तसं वाढतच होतं आणि इन्स्पेक्टर जयकर हे लवकर सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करणार होते. यापूर्वी जयकरांनी हेडलेस बॉडी मर्डर केस सारखी प्रकरणं कौशल्याने हाताळली होती. जयकरांच्या हाती साधं सुईला असतं तेवढं भोक जरी सापडलं असतं तरी त्या सुईच्या भोकातून त्यांनी एक अजस्त्र हत्ती आरपार नेऊन दाखवला असता. बांद्रा हायवेवरून बहार सिनेमा काही फारसा लांब नव्हता. सांताक्रूझ एअरपोर्टवरून सरळ पुढे गेलं म्हणजे डाव्या हाताला हायवेवरच हे सिनेमागृह होतं. हा बहारहून डावा रस्ता सरळ विलेपार्ले स्टेशनकडे जात होता, तर हायवेवरून उजवा रस्ता सहारा एअरपोर्टकडे जात होता. जयकर बहारपाशी पोहोचले तेव्हा तिथे पार्ला पोलीस स्टेशनचे अधिकारी हजर होतेच. सुदैवाने अंधेरी पोलीस स्टेशनजवळ राहणारा फिंगरप्रिंट ब्युरोचा अधिकारी तिथे पोहोचला होता. त्यानं अत्यंत बारकाईने त्या चावीची आणि चावीला असलेल्या पितळी तुकड्याची पाहणी सुरू केली. एक विशिष्ट प्रकारची पावडर त्या चावीवर टाकून तो तपासणी करत होता. तिथे मिळालेल्या ठशांचे फोटो घेण्यात आले आणि ते फोटो ताबडतोब CID ऑफिसात पुढील कार्यवाहीसाठी पाठवून देण्यात आले. माहीमपर्यंत पोहोचलेला डॉग स्क्वॉडही बहारजवळ हजर झालेला होता. फिंगरप्रिंट्सचे काम सुरू होण्यापूर्वी डॉग मास्तरने ती चावी कुत्र्यांना गुंगायला दिली आणि ते कुत्रे त्या वासाचा माग कडत निघाले. डॉग स्क्वॉडचे कॉन्स्टेबल जवळजवळ 15 फूट लांबीचा पट्टा हातात धरून कुत्र्यांबरोबर चालत होते. हे कापडी पट्टे कुत्र्यांच्या गळ्यात अडकवले होते आणि सब इन्स्पेक्टर कामत आणि आणखीन 2 शिपाई या डॉग स्क्वॉड बरोबर चालले होते. हे कुत्रे कुठपर्यंत माग काढणार होते ते बघत होते. कुत्रे बहार सिनेमापासून ते थेट विलेपार्ले स्टेशनच्या रोखाने निघाले. हा स्टेशन रोड असल्यामुळे या रस्त्यावर रहदारी बरीच होती. कुत्र्यांना देण्यात आलेल्या चावीचा माग काढणं तसं अवघड होतं. हे कुत्रे या गल्लीतून त्या गल्लीतून भटकत होते, पण त्यांना नेमका माग काढता येत नव्हता आणि हा माग काढता येणार नाही ही कल्पना जयकरांना अगोदरच होती. तरी ते प्रयत्न करून पाहत होते. माग मिळू शकणार नाही याचं मुख्य कारण म्हणजे हा जो कोणी खोका आणून टाकणारा होता तो कोणत्या तरी दुचाकी वाहनावरून तिथे आला असावा आणि इथे येण्यापूर्वी त्याने बहार सिनेमापाशी दुचाकी वाहनावरूनच चावी फेकली असणार असं जयकरांना वाटत होतं. आणि म्हणूनच जरी कुत्र्यांना चावीचा वास दिला तरी ते दुचाकी वाहनाच्या टायर्सचा माग काढू शकणार नव्हते. मात्र फिंगरप्रिंट्सच्या एक्सपर्टचा त्यांना उपयोग होऊ शकत होता. चावीवर जर चान्स प्रिंट मिळाल्या तर पुढे केव्हा कुणी सापडला जाईल तेव्हा त्याच्या हाताचे ठसे या चान्स प्रिंट बरोबर पडताळून पाहणार होते. सब इन्स्पेक्टर कामत पुन्हा बांद्रा हायवेवर आले आणि कुत्र्यांचा काही उपयोग झाला नाही असं त्यांनी जयकरांना सांगितलं. हे तर जयकरांना अपेक्षित होतंच, त्यामुळे त्यांना काही फारसं वाटलं नाही. मात्र एका महत्त्वाच्या गोष्टीवर प्रकाश पडत होता. कुणी इस्माने बहार सिनेमापाशी चावी टाकली होती आणि तो हायवेवर येऊन उजव्या बाजूच्या सर्व्हिस रोडवर वळला होता, म्हणजेच तो पश्चिम विलेपार्ले विभागात राहत असावा किंवा त्या विभागाशी संबंधित असावा ही गोष्ट स्पष्ट झाली होती. सहार एअरपोर्ट, कार्गो, चकाला या विभागातून तो हायवेवर डावीकडे वळाला नव्हता. जयकरांनी पश्चिम विलेपार्ले विभागावर आपलं लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. आता घटनास्थळी जयकरांचे सारेच काम आटोपले होते. जयकर आपल्या पार्टीसह संध्याकाळी 6च्या सुमारास CID ऑफिसात येऊन हजर झाले. काय विचित्र योगायोग होतो पहा. 28 जानेवारीस पुण्यात जिमखान्यावरील हॉटेल ब्लू स्टारमध्ये पुण्याचे CID इन्स्पेक्टर C. देशपांडे एका हेडलेस बॉडी मर्डर केसचा तपास करत होते, तर त्याच दिवशी मुंबईत बांद्रा हायवेवर सापडलेल्या दडविरहित शिराचा तपास CID इन्स्पेक्टर जयकर करत होते. या प्रकरणाचं एक टोक पुण्याला होतं तर दुसरं टोक मुंबईत होतं आणि आता ही टोकं एकत्र आणायची होती. आता पाहूया पुढे काय होतं ते.